नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ग्रामीण डाक सेवक जे आहेत या पदाची कार्य आज समजून घ्यायची आहेत आणि आपण ती जी जाहिरात आलेली आहे या वर्षीची त्या जाहिरातीमधून समजून घेणार आहोत की ग्रामीण डाक सेवक ही जी पोस्ट विभागाची भरती आहे याच्यामध्ये कशा पद्धतीची कामं करावी लागतात। थोडक्यात ते जॉब प्रोफाईल आणि अधिकृतरित्या जी जाहिरात जी नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये जी कर्तव्य दिलेली आहेत ती कर्तव्य आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहेत। बघा या ठिकाणी 3 पद्धतीची पदं असतात। तुम्ही जेव्हा GDS भरतीचा फॉर्म भरता आहात तेव्हा एक ब्रांच पोस्ट मास्टर ज्यांना BPM असं म्हटलं जातं, दुसरे ABPM आणि तिसरे GDS आणि यांचे कार्य हे एकमेकांशी संबंधित असतात। त्यामधील जे ब्रांच पोस्ट मास्टर हे पद आहे सुरुवातीला आपण यांचे कार्य बघूया, नंतर मग ABPM आणि नंतर ग्राम डाक सेवक। बघा इथे जर व्यवस्थित तुम्ही बघितलं तर द जॉब प्रोफाईल ऑफ ब्रांच पोस्ट मास्टर विल इन्क्लूड मॅनेजिंग अफेअर्स ऑफ ब्रांच पोस्ट ऑफिस। पहिला मुद्दा फार महत्त्वाचा आहे, मॅनेजिंग अफेअर्स ऑफ ब्रांच पोस्ट ऑफिस। ज्या ठिकाणी पोस्ट ऑफिस आहे ना तिथले सगळे जे कार्य आहेत ते मॅनेज करणं, ते व्यवस्थापित करणं हे ब्रांच पोस्ट मास्टरचं कार्य आहे। दुसरं इंडिया पोस्ट पेमेंट बँक ज्याला आपण IPPB असं म्हणतो आहे त्याचे कार्यसुद्धा मॅनेज करायचे आहे। पुढे एन्श्युरिंग अनइंटरप्टेड काउंटर ऑपरेशन ड्युरिंग प्रिस्क्राइब वर्किंग आवर्स यूजिंग द हँडहेल्ड डिव्हाइस स्मार्टफोन लॅपटॉप सप्लाइड बाय द डिपार्टमेंट। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा। तुम्हाला जे काही डिपार्टमेंटने त्या ठिकाणी स्मार्टफोन दिला असेल किंवा लॅपटॉप किंवा कोणतं तरी डिव्हाइस दिला असेल त्याच्या माध्यमातून तुम्हाला सगळे जे ऑपरेशन्स आहेत, सगळे जे कार्य आहेत जे वर्किंग आवर्स तुमचे असणार आहे त्याच्या दरम्यान पूर्ण करायचे आहेत। पुढे ओव्हरऑल मॅनेजमेंट ऑफ पोस्ट फॅसिलिटीज। बघा पोस्टल फॅसिलिटीज ओव्हरऑल मॅनेजमेंट म्हटलं जाते। सगळं पोस्टल फॅसिलिटीज ज्या आहेत, ज्या सुविधा तुम्हाला जनतेला द्यायच्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला त्या ठिकाणी बघायच्या आहेत। पुढे मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स हे फार महत्त्वाचं कार्य आहे। तुमचं जे काही त्या ठिकाणचे अभिलेख आहेत, त्या ठिकाणचे जे डॉक्युमेंट्स आहेत, कोणी योजनामध्ये खाते उघडत असेल, कोणी काही पैसे भरत असेल, कोणी काढत असेल, ते रेकॉर्ड सगळं जे आहे ते अपडेट ठेवणे। त्यानंतर अपकीप ऑफ हँडहेल्ड डिव्हाइस ज्याला म्हटलं गेलं लॅपटॉप असेल इक्विपमेंट, एन्श्युरिंग ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स जे काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स होत आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी लक्ष ठेवणे। आणि सगळ्यात महत्त्वाची ती मार्केटिंग ऑफ पोस्टल इंडिया पोस्ट पेमेंट बँक सर्व्हिसेस अँड प्रोक्युरमेंट ऑफ बिझनेस इन द विलेजेस ऑफ ग्रामपंचायत विदिन द ज्युरिडिक्शन ऑफ ब्रांच पोस्ट ऑफिस। बघा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथे मार्केटिंग हे एक अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे की आपल्या पोस्ट विभागाच्या ज्या योजना आहेत, नवीन काही घोषणा आहेत त्या सगळ्या बाबी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य इथे करायचं आहे। इथे जर बघितलं द वर्क परफॉर्म फॉर IPPB विल नॉट बी इन्क्लुडेड इन कॅल्क्युलेशन ऑफ TRCA सिन्स द सेम इज बिंग डन ऑन इन्सेंटिव्ह बेसिस। आता ही जे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे ना याचं इन्सेंटिव्ह बेसवर त्या ठिकाणी त्याचं पेमेंट तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असतं। तो एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे ज्याला त्या ठिकाणी अंडरलाईन केलेला आहे। पुढे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ब्रांच पोस्ट मास्टर विल बी द टीम लीडर ऑफ द ब्रांच पोस्ट ऑफिस। तुम्ही त्या ठिकाणी जे BPM आहेत ते नेते आहेत, त्यांना नेतृत्व करायचं आहे, ते या ठिकाणचे टीम लीडर आहेत हे लक्षात ठेवावं लागेल। अँड ओव्हरऑल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्मूथ अँड टाइमली फंक्शनिंग ऑफ पोस्ट ऑफिस इन्क्लुडिंग मेल कन्व्हेयन्स। बघा मेल कन्व्हेयन्स अँड मेल डिलिव्हरी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे। जे काही मेल आलेले आहेत ते कन्व्हेयन्स करणं असेल, त्यांची डिलिव्हरी करणं असेल त्या बाबी। पुढचा मुद्दा आणखी महत्त्वाचा, ही माइट बी असिस्टेड बाय असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ऑफ द सेम ब्रांच पोस्ट ऑफिस। आता इथे तुम्हाला कामात मदत BPMला कोण करणार आहेत? ABPM करणार आहेत। पुढचा मुद्दा असा आहे की BPM विल बी रिक्वायर्ड टू डू कंबाईन ड्युटीज ऑफ ABPMs अँड व्हेन ऑर्डर्ड। जेव्हा ती त्या ठिकाणी आदेश देतील तेव्हा ABPMला त्यांची कामं ऐकायची आहे। विल ऑल्सो बी रिक्वायर्ड डू मार्केटिंग ऑर्गनायझिंग मेल्स बिझनेस प्रोक्युरमेंट अँड एनी अदर वर्क असाइन बाय IPO ESPO SPO SRM SSRM अदर सुपरवायझिंग अथॉरिटीज। बघा जे वरिष्ठ आहेत ना त्यांनी जे कामं वेळेवर सांगितलेले असणार आहेत ती सगळी कामं यांना करायची आहे। इन सम ऑफ द ब्रांच पोस्ट ऑफिसेस द BPM हॅज टू डू ऑल वर्क ऑफ BPM अँड ABPM।
म्हणजे काही पोस्ट ऑफिसमध्ये जर ABPM नसेल तर मग सगळ्यांचीच कामं यांना करायची आहेत. आता पुढचा मुद्दा, BPM आणि ABPMच्या कामात काय फरक आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच वेळा आपल्या मनात येऊ शकतो. असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर जॉब प्रोफाईल विल इन्क्लूड ऑल फंक्शन्स ऑफ सेल ऑफ स्टॅम्प्स. बघा थोडेसे वेगळे मुद्दे जे BPMमध्ये नव्हते. सेल ऑफ स्टॅम्प्स अँड स्टेशनरी. स्टॅम्प्स बघा तुमच्याकडून स्टॅम्प्स घेऊन जातात कोणी, स्टेशनरी त्या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. ओके, पुढे कन्व्हेन्स अँड डिलिव्हरी ऑफ मेल ॲट आउटडोअर स्टेप डिपॉझिट्स पेमेंट्स अँड अदर ट्रान्झॅक्शन अंडर IPPB. म्हणजे IPPB अंतर्गत जे पोस्टल बँक आहे त्याच्या अंतर्गतची कामं इथे ABPMला सुद्धा करायची आहे. असिस्टिंग ब्रांच पोस्टमास्टर्स इन काउंटर ड्युटीज युजिंग द हँडहेल्ड डिव्हाइस. तुम्हाला त्या ठिकाणी असिस्ट करायचे. सगळ्यात महत्त्वाचं कार्य इथे आहे की मदतनीसाचं कार्य या ठिकाणी यांचं असणार आहे. ओके, तो मुद्दा महत्त्वाचा आहे. मार्केटिंगही असेल, ऑर्गनायझिंग मेल्स, बिझनेस प्रोक्युरमेंट अँड अदर वर्क जे आहे सगळं ब्रांच पोस्टमास्टरला त्या ठिकाणी यांना मदत करायची आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे म्हणजे डाक सेवक ज्यांना आपण म्हणतोय, या पदाचं जॉब प्रोफाईल नेमकं काय आहे तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. द जॉब प्रोफाईल ऑफ डाक सेवक विल इन्क्लूड ऑल फंक्शन्स. बघा विज सेल ऑफ स्टॅम्प्स हा एक महत्त्वाचा मुद्दा, अँड स्टेशनरी आपण ज्याला म्हणतोय, कन्व्हेन्स अँड डिलिव्हरी ऑफ मेल अँड एनी अदर ड्युटीज असाइन बाय पोस्टमास्टर सब पोस्टमास्टर इन्क्लुडिंग IPPB वर्क इन द डिपार्टमेंटल पोस्ट ऑफिस किंवा रेल मेल सर्व्हिस असंही म्हणू शकता तुम्ही. काही जणांना रेल मेलमध्ये जे आहे रेल्वे स्टेशन असेल जवळ तर त्या ठिकाणी सुद्धा ड्युटी भेटू शकते, तर तेही काम करावं लागेल. पुढे असिस्ट करायचं, यांना मदत करायची पोस्टमास्टरला असेल, सब पोस्टमास्टरला. मॅनेजिंग द स्मूथ फंक्शनिंग ऑफ डिपार्टमेंट, म्हणजे डिपार्टमेंटची जी सगळी कामं आहेत त्या कामांमध्ये मदत करणे. आणि फील्ड वर्क जे म्हणतोय आपण ना, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो इथे ग्रामडाक सेवकला महत्त्वाचा आहे. घरोघर लेटर्स नेऊन देणे असेल, काही पार्सल असतील ते नेऊन देणे असेल, त्या ठिकाणी बॅगा ओपन करणे असेल, बॅगा क्लोजिंग करणे असेल, रेल्वे मेल सर्व्हिसेस जे आहेत त्याच्या संदर्भातले काही मुद्दे आहेत. पुढे ट्रान्सपोर्ट ऑफ बॅग्स फ्रॉम वन प्लेस टू अदर मॅन्युअली ऑर एनी अदर वर्क्स अलॉटेड बाय RMS ऑथॉरिटीज. म्हणजे इथे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. GDSला त्या ठिकाणी RMS म्हणून सुद्धा काही वेळेस पोस्टिंग होऊ शकते. जवळ रेल्वे स्टेशन असेल त्या ठिकाणच्या जागा खाली असतील तर. म्हणजे ग्रामडाक सेवक जे आहेत त्यांची पदं तुमच्या कर्तव्य तुमच्या या ठिकाणी लक्षात आली असतील. तिघांच्या कामामध्ये जास्त फरक नाही आहे. कामांचं एक जवळपास सारखीच त्या ठिकाणी हे दिसते आपल्याला. मात्र BPM सगळ्यात वरचं पद, नंतर ABPM आणि नंतर डाक सेवक, एकमेकांवर त्या ठिकाणचं कंट्रोलिंग जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर चला अशा पद्धतीने ही सगळी कार्य आपण समजून घेतली. निश्चित तुम्हाला ही फायदेशीर ठरतील. आपण GDS संदर्भातला GDSचं फॉर्म कसा भरावा तोही व्हिडिओ टाकलेला आहे याच यूट्यूब चॅनलला. पुढे काही शंका ज्या आहेत तुमच्या मनातल्या त्या सगळ्या आपण इथे टाकलेल्या आहेत. कट ऑफ किती लागू शकते तेही टाकलेलं आहे. आणि याच्यानंतर आपण GDS भरती संदर्भात अनेक अपडेट्स आणत राहणार आहोत. निकालासंदर्भात बऱ्याच बाबी. तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.